श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जाओ. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, शनिवारी घरामध्ये मिठाचा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो असं म्हणतात. कारण मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते, पण त्याचा योग्य जागी वापर व्हायला हवा. मीठ केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर घरातील वास्तुदोष देखील दूर करत असतात. म्हणून वास्तुशास्त्रात मिठाचा विविध ठिकाणी वापर करून घेतला आहे. फरशी पुसताना पाण्यात मीठ घालण्याबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश होण्याचे ठिकाण म्हणजे टॉयलेट, बाथरूम. तिथे खडे मीठ ठेवल्याने कोणते फायदे होतात ते आपण आज जाणून घेणार आहोत. असं म्हणतात की घराचे टॉयलेट, बाथरूम स्वच्छ असेल तर कुटुंबियांचे आरोग्य आणि जीवनशैली कशी आहे हे कळते, आणि म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार ते स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच तिथून येणारे नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी काही उपाय जे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्र आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून बाथरूममध्ये मीठ ठेवण्याला विशेष महत्त्व आहे. मीठ हे शुद्धतेचे घटक मानले जातात आणि जे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. बाथरूम हा घराचा जो कोपरा आहे तिथे नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त सामावते. तिथे हे ठिकाण जे आहे ते ओलावा, घाण आणि कचऱ्याशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत जर मीठ ठेवले तिथे तर ते नकारात्मकतेला दूर करते. जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर तिथे मीठ ठेवल्याने ते दूर होण्यासही मदत होते. त्यासाठी बाथरूममध्ये मीठ ठेवण्याची योग्य पद्धत वापरावी. मिठामध्ये वातावरणातील अशुद्धता आणि नकारात्मकता शोषून घेण्याची अद्भुत शक्ती आणि क्षमता आहे. आणि बघा, बाथरूममध्ये निगेटिव्हिटी जास्त असते. मीठ हे ती संतुलित करते. म्हणून बाथरूममध्ये मिठाची वाटी ठेवावी आणि ते मीठ ओलसर झालं की लगेचच ते बदलून दुसरं ठेवावं. बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने वास्तूमध्ये नकारात्मकता जी असते ती दूर होते आणि कुटुंबियांना सकारात्मक बदल जाणवायला लागतात. मानसिक ताण, काळजी, चिंता दूर होऊन अडचणीतून मार्ग बाहेर पडण्याचा दिसतो. जर बाथरूम चुकीच्या दिशेने असेल किंवा तिथून वास्तुदोष निर्माण होत असतील तर मीठ ठेवून त्याचा प्रभाव कमी करता येतो. जर तुमचे बाथरूम चुकून उत्तर किंवा ईशान्य दिशेला असेल तर बाथरूममध्ये सैंधव मीठ ठेवणं विशेष फायद्याचं ठरू शकतं. आरोग्याच्या दृष्टिकोनातून मीठ खूप फायदेशीर ठरतं. बाथरूममध्ये असलेले बॅक्टेरिया, विषाणू आणि दुर्गंधी काढून टाकण्यास मिठाची मदत होते. वातावरण स्वच्छ आणि ताजे राहते, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतात. मिठामध्ये दुर्गंधी शोषून घेण्याचीही शक्ती असते. बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने तुम्हाला तिथे स्वच्छतेची जाणीव होते, आर्थिक समस्येतून मुक्ती होते. असं म्हटलं जातं की बाथरूममध्ये निर्माण होणारी नकारात्मकता कुटुंबियांच्या समृद्धीवर परिणाम करत असते. तिथे मीठ ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती स्थिर होते आणि पैशांच्या वाढीत येणारे अडथळे दूर होतात. त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक वातावरण वाढतं, कुटुंबाची भरभराटी होते. एका काचेच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये थोडेसे जाडे मीठ किंवा सैंधव मीठ ते बाथरूमच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवावे. दर शनिवारी हे मीठ बदलावं आणि जुनं मीठ वाहत्या पाण्यात टाकावं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्या भांड्यात कापूर किंवा लवंग ठेवू शकता, जेणे त्याचा परिणाम आणखी चांगला होईल.
तुम्हाला जर आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगितली ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओची इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.